नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थनिर्भर इकॉनॉमिक्स मेंटरशिप बॅचच्या इंट्रोडक्टरी लेक्चर मध्ये तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण कालच इकॉनॉमिक्स मेंटरशिप बॅच ही लॉन्च केलेली आहे आणि तुम्ही सगळ्यांनी जो काही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. तर या ठिकाणी मी सुरुवातीला तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत होते की नेमकी बॅचला ऍडमिशन कसं घ्यायचं. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा जो प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी सुरुवातीला मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. तर बघा मित्रांनो, ज्या वेळेस तुम्ही समाधान कोकाटे सरांच्या ऍपवर लॉग इन कराल, ठीक आहे, अगोदर तुम्ही गुगल प्ले स्टोर वरून समाधान कोकाटे सरांचा ऍप डाउनलोड करा, त्यानंतर त्याला रजिस्टर केल्यानंतर लॉग इन करा, ठीक आहे, आणि मग लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल. राईट, जे होम पेज आहे मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्हाला कंबाईन बॅचेस असं नावाचा फोल्डर आहे. तर त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कंबाईन बॅचेस मध्ये टॉपला इकॉनॉमिक्स मेंटरशिप, राईट, अर्थनिर्भर इकॉनॉमिक्स मेंटरशिप अशा पद्धतीची नवीन बॅच त्या ठिकाणी दिसेल. मित्रांनो, त्याची फी आपण सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांचा विचार करून आपण फक्त ₹1 फी ठेवलेली आहे. आणि काल मला काही विद्यार्थी बोलले की सर त्या ठिकाणी 21 रुपये किंमत दिसत आहे. तर मित्रांनो, किंमत फक्त ₹1 आहे, पण ते ऍप हँडलिंग चार्जेस वगैरे ते ऍप वाली कंपनी अप्लाय करते, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये काही करू शकत नाही. तर अशा पद्धतीने फी फक्त ₹1 आहे. राईट, तर अशा पद्धतीने तुम्ही आपल्या इकॉनॉमिक्स मेंटरशिप बॅचला त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकता. आता हे लेक्चर घेण्याचं कारण का, तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर मेंटरशिप बॅच लवकर चालू करा. तर यापूर्वी मी देखील ऑलरेडी मी जे काय आपण बॅचचं पोस्टर टाकलं होतं त्यामध्ये मी बोललो होतो की आपली बॅच 28 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. तर मग ही बॅच नेमकी कशा पद्धतीने रन होणार आहे त्याबद्दल माहितीसाठी आपण या ठिकाणी हा व्हिडिओ इंट्रोडक्टरी व्हिडिओ म्हणून त्या ठिकाणी रेकॉर्ड करत आहोत. तर सुरुवातीला मी तुम्हाला माझ्याबद्दल थोडक्यात माहिती करून देतो. राईट, कारण तुम्ही ज्या व्यक्तीकडनं मेंटरशिप घेणार आहात त्या व्यक्तीबद्दलचं थोडक्यात तुम्हाला बॅकग्राऊंड, म्हणजे त्या व्यक्तीची तुम्हाला मेंटरशिप करण्याची पात्रता आहे का हे तुम्ही आधी समजून घेणं गरजेचं आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माझं नाव आतापर्यंत कदाचित माहित झालं असेलच. माझं नाव निलेश पाराटे आणि जर स्पर्धा परीक्षांच्या अनुभवाच्या बाबतीत जर विचार केला तर आतापर्यंत युपीएससी, एमपीएससी आणि कंबाईन मिळून जवळपास मला 19 मुख्य परीक्षा आणि 4 इंटरव्ह्यूचा अनुभव आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर शिक्षणाच्या बाबतीमध्ये माझं बीटेक, एम ए पॉलिटिकल सायन्स आणि नेट JRF 2 वेळा अशा पद्धतीने मी क्वालिफाय केलेला आहे. तसंच मला टीचिंग फील्ड मध्ये जवळपास 7 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे. आणि हा अनुभव कुठल्या लोकल संस्थांमध्ये नसून पुणे आणि दिल्ली अशा वेगवेगळ्या मोठमोठ्या संस्थांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मी वेगवेगळ्या पदांवर त्या ठिकाणी काम केलेलं आहे. म्हणजे सिंपल सांगायचं झालं तर फर्ग्युसन कॉलेज, MIT कॉलेज, लवासा युनिव्हर्सिटी यासारख्या संस्थांमध्ये मी ऍज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. वेगवेगळ्या पुण्यामधल्या महत्वाच्या संस्था जसं की ज्ञानप्रबोधिनी असेल, चाणक्य मंडल परिवार, ज्ञानदीप अकॅडमी, राईट, अशा तुम्हाला या ठिकाणी भरपूर त्या ठिकाणी मी लिस्ट चाललेली आहे. म्हणजे हे लिस्ट फक्त नावापुरते ना मित्रांनो, या सगळ्या ठिकाणी जवळपास तुम्हाला दिसत असेल जवळपास 30 संस्थांमध्ये या ठिकाणी मी वेगवेगळ्या पदांवर काम केलेलं आहे. मग काही ठिकाणी असिस्टंट प्रोफेसर असेल, काही ठिकाणी फॅकल्टी असेल, काही ठिकाणी गेस्ट फॅकल्टी असेल, काही ठिकाणी मेंटॉर असेल, काही ठिकाणी इव्हॅल्युएटर, काही ठिकाणी कंटेंट डेव्हलपर, अशा वेगवेगळ्या पद्धतीने मी जवळपास 30 संस्थांचा अनुभव माझ्या पाठीशी असल्यामुळे ह्या नाण्याचा फायदा तुम्हाला व्हावा या उद्देशाने आपण या ठिकाणी मेंटरशिप बॅच लॉन्च करत आहोत. कारण ही आपली पहिलीच वेळ नाही मित्रांनो, यापूर्वी देखील मी ऑलरेडी काही स्वरूपात फ्री, काही ठिकाणी पेड स्वरूपात मेंटरशिप बॅच ऑलरेडी मी 2 ते 3 वर्ष कंडक्ट करत आहे. राईट, आणि त्या माध्यमातून मला चांगले रिझल्ट देखील भेटत आहेत. तर मी विचार केला की सरांच्या जो प्लॅटफॉर्म आहे त्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ व्हावा, त्या अँगलने आपण इकॉनॉमिक्स मेंटरशिप बॅच या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. तर एक महत्वाची गोष्ट सांगायची, मी सरांच्या प्लॅटफॉर्मवर फक्त इकॉनॉमिक्सची मेंटरशिप बॅच लॉन्च केलेली आहे. बरेच विद्यार्थी मला काय विचारत होते की सर तुम्ही सगळे सब्जेक्ट घेणार आहात का, तर मी सांगू इच्छितो या ठिकाणी फक्त सध्या इकॉनॉमिक्सची मेंटरशिप या ठिकाणी लॉन्च केलेली आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी इकॉनॉमिक्सचा अभ्यास त्या पद्धतीने करू शकता. आता बघा, तुमच्या सगळ्यांच्या उत्सुकतेचा मुद्दा तो म्हणजे नेमकं आपण या बॅच मध्ये नेमकं काय कव्हर करणार आहे. राईट, म्हणजे इकॉनॉमिक्स बॅच जी आहे मेंटरशिपची, ही मेंटरशिपची बॅच लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्हाला पूर्ण सिलेबस या ठिकाणी मी शिकवत बसणार नाही. राईट, हे मी तुम्हाला पहिल्यांदाच क्लिअर करतो. आपली टीचिंगची बॅच जी आहे ती वेगळी आहे, त्याच्यामध्ये आपली अर्थवेद बॅच आहे, मग प्रिलिमची बॅच वेगळी आहे, मेन्सची बॅच वेगळी आहे, त्या बॅचेस वेगळ्या. त्या बॅचेस आणि बॅचेस मध्ये काय फरक आहे हे तुम्हाला आताच्या लेक्चर मध्ये समजून येईल. येत्या लक्षात. तर सुरुवात करतो मी इंट्रोडक्टरी लेक्चरला. बघा मित्रांनो, आता आपली कंबाईन गट क पूर्व परीक्षा ऑक्टोबर मध्ये आहे, 25 ऑक्टोबर 2026. तुमची डेट देखील आपल्याला माहिती की पोस्टपोन झालेली आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी प्रिलिम पास होण्यासाठी भरपूर टाइम त्या ठिकाणी भेटलेला आहे.
पण दुसरा अर्थ असा होतो की तुमचा मेन्सचा टाइम देखील त्या ठिकाणी कमी झालेला आहे. त्याच्यामुळे काय होते, तुम्हाला प्रिलिमचा अभ्यास करता करताच तुम्हाला मेन्सचा देखील अभ्यास करावा लागणार आहे आणि म्हणून तो पॉईंट देखील आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे. तर बघा, जे कोणी तलाठी, त्याच्यानंतर लिपिक अर्थात महसूल सहाय्यक वगैरे, नंतर आरटीओचे जे पोस्ट आहेत एएमएमव्ही, असिस्टंट मोटर व्हेकल, राईट, आणि कर सहाय्यक इत्यादीच्या वेगवेगळ्या पदांसाठी आपली परीक्षा होणार आहे. त्या सगळ्यांना टार्गेट करून आपण मेंटरशिप बॅच डिझाईन केलेली आहे. तर बघा, ह्या मेंटरशिप बॅचची सुरुवात बरोबर आपली आता 28 ऑगस्टला त्या ठिकाणी सुरू होत आहे. म्हणजे तुम्हाला जवळपास 2 महिने त्या ठिकाणी भेटत आहेत अभ्यासासाठी. आणि मी प्रयत्न असा करतोय की आपली बॅच जी आहे, राईट, ती बऱ्यापैकी त्या ठिकाणी तुम्हाला 1 महिन्यामध्ये कव्हर होईल आणि 1 महिन्यामध्ये तुमची मी रिव्हिजन करून घेईल. तर अशा पद्धतीने ती बॅच रन होणार आहे. आपण अजून काही महत्त्वाच्या गोष्टी पुढे पाहूया. याच्यामध्ये जर काही चेंजेस झाल्या तर तुम्हाला बॅच मध्ये ऍपमध्ये कळवण्यात येतील. ज्यांनी कोणी ऍडमिशन घेतलं असेल त्यांना त्या ऍपमध्ये कळून जाईल. तर बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण बॅच मध्ये नेमकं काय शिकवणार आहे. ठीक आहे, तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्थशास्त्र अभ्यास, राईट. अर्थशास्त्र हा जो आपला विषय आहे तो प्रिलिम आणि मेन्सच्या अंगली कसा कव्हर करावा. कारण आता आपल्याकडं प्रिलिमला टाइम जरी असला तरी त्या ठिकाणी मेन्सला खूप कमी टाइम त्या ठिकाणी भेटणार आहे. त्याच्यामुळे इंटिग्रेटेड पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. ते स्ट्रॅटेजी या ठिकाणी मी तुम्हाला मेंटरशिपच्या माध्यमातून सांगणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अर्थशास्त्राचे पीवायक्यू विश्लेषण कसे करायचे. मला बरेच विद्यार्थी फ्री गायडन्स साठी कॉल करतात, म्हणजे अजूनही कॉल चालूच असतात. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा मी प्रॉब्लेम जाणून घेत असतो की नेमकं कुठं फेल्युअर आलं, कुठं प्रॉब्लेम झाला. बरेच विद्यार्थी म्हणतात की सर आम्ही पीवायक्यू विश्लेषणचं बुक वाचलं तरी पण मार्क नाही आले, अमुक सरांची बॅच केली तरी पण मला मार्क नाही. याचा अर्थ तुमचं चुकतंय कुठं, तर तुम्ही पीवायक्यू प्रॉपर पद्धतीने अनालिसिस करत नाही आहात, राईट. तर पीवायक्यू विश्लेषण कसं करायचं याचं गायडन्स देखील आपण त्याच्यामध्ये सांगणार आहे. ऑलरेडी आपली पीवायक्यू विश्लेषणची बॅच तर आहेच आहे, राईट. ती बॅच वेगळी, पण याच्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की कशा पद्धतीने तुम्हाला पीवायक्यूचे विश्लेषण करायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी इकॉनॉमिक्सच्या नोट्स कशा काढायच्या. आता तुम्ही कदाचित मोठे बल्की बुक वापरत असाल, राईट, किंवा मग आपलं एकदम शॉर्ट स्वरूपातलं बुक आहे ते देखील वाचत असाल, तर तुम्हाला जर स्वतःचे नोट्स काढायचे असतील तर कशा पद्धतीने काढू शकता. मी माझ्या स्वतःच्या नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी दाखवून, नोट्सचा फॉर्मॅट दाखवून तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड रिव्हिजन फ्रेंडली नोट्स कशा काढायचा हे तुम्हाला त्या ठिकाणी मी गाईड करणार आहे. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे एक्झामच्या अगोदर फास्ट रिव्हिजन कशी करायची. बघा, उद्या पेपर आहे ना, आपल्याला समजा जवळपास 6 ते 7 विषय स्टडी करावे लागतात. मग अशा वेळेस तुम्हाला मिनिमम कंटेंट मध्ये मॅक्झिमम आउटपुट कसं घ्यायचं, त्यासाठी मग एक्झामच्या अगोदर फास्ट रिव्हिजन कशी करायची हे देखील आपण त्याच्यामध्ये पाहणार आहे. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पेपर मध्ये जाता मग नेमकं टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, एका तासाचं टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, कुठल्या सब्जेक्टला किती वेळ द्यायचा, एका तासामध्ये सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करून गोले करून प्रॉपर पेपर कसा अटेम्प्ट करायचा, एक प्रॉपर टाइम मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. त्याचबरोबर ऑप्शन सोडवताना म्हणजे क्वेश्चन सोडवताना ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन वाचता मग आपण ऑप्शन एलिमिनेट करून डायरेक्ट तिथंच कसं काय आन्सर काढू शकतो याचे देखील महत्त्वाचे ट्रिक्स मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. मार्केटमध्ये तुम्ही जर गेला तर ह्या ट्रिक्स मार्केटमध्ये वेगवेगळ्या नावाने 500, 1000, 2000 अशा प्राइसला विकल्या जातात. पण आपण या ठिकाणी तुम्हाला मी काही ट्रिक्स कशा पद्धतीने एमसीक्यू मधले ऑप्शन एलिमिनेट करू शकतो हे तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगणार आहे. ठीक आहे. यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे खूप महत्त्वाची गोष्ट आता बघा की नेमकं बॅच मध्ये अजून काय काय, तर आपल्याला 80-20 पद्धतीने एक्झामची रिव्हिजन करायची. येतं लक्षात. ते 80-20 मेथड काय तुम्हाला मी मेंटरशिप बॅच मध्ये सांगेल. त्याचबरोबर तुम्हाला आयोगाने कुठे कुठे ट्रॅप लावलेले आहेत, आयोग तुम्हाला कुठं कुठं फसवतो, कुठं कुठं गंडवतो, या सगळ्या ट्रॅप्स तुम्हाला त्या माध्यमातून मी सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल. मी ऑलरेडी बॅच मध्ये सांगत असतो विद्यार्थ्यांना, तुम्हाला या ठिकाणी मेंटरशिप मध्ये मी त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर अर्थशास्त्रामधले स्वतःचे विक्रिया कसे ओळखायचे, त्याच्यावर काम कसं करायचं. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असतो. आता मी पाठीमागे एका विद्यार्थ्यांचा अनालिसिस पाहत होतो, आता पाठीमागे एक रिझल्ट लागला कंबाईनचा, राईट. तर त्या विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये झालं नाही, मग तिने लिहिलं होतं की मला इकॉनॉमिकच्या कन्सेप्टच्या नोट्स काढायचे. म्हणजे बघा, तुम्ही अजूनही त्या बेसिक गोष्टीमध्ये अडकलाय, तुम्हाला अजून कन्सेप्टच क्लिअर नाही. मग वीक एरियाजवर काम कसं करायचं हे देखील याच्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. लेटेस्ट ट्रेंडनुसार कसा अभ्यास करता येईल हे देखील त्याच्यामध्ये सांगितलं जाईल. आणि यापूर्वी ज्या चुका केलेल्या आहेत, जे आता तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही कन्सेप्टच केली नाही, फॅक्टच केली नाही, तर अशा चुका त्या ठिकाणी टाळण्याबद्दल गायडन्स त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर इकॉनॉमिकचे तुम्हाला या ठिकाणी जो गायडन्स होणार आहे यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे बघा, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपल्या मेंटरशिपचा तो आहे म्हणजे तुमचा डेली टार्गेट. तुम्हाला मी डेली त्या लक्षात ठेवा ऍप मध्ये मी टार्गेट टाकणार आहे. सुरुवातीला मी टेलिग्रामला टाकेल सरांच्या चॅनलवर, पण
तुम्ही एकदा ऍडमिशन घेतले की त्या ठिकाणी तुम्हाला सगळे टार्गेट त्या ठिकाणी डेली स्वरूपामध्ये ऍप मध्ये दिसतील, येतं लक्षात. तर तुम्हाला डेली इकॉनॉमीचे टार्गेट त्या ठिकाणी दिले जाणार आहेत आणि मग तुम्ही तो अभ्यास करून त्या संदर्भातले लक्षात घ्या तुम्हाला काय करणार आहे, त्या ठिकाणी एमसीक्यू भेटणार आहेत. तर तुम्हाला प्रत्येक चॅप्टरवर एमसीक्यू टेस्ट भेटणार आहे. जवळपास 100 क्वेश्चनची एमसीक्यूची टेस्ट त्या ठिकाणी असणार आहे. तुम्हाला ती सॉल्व्ह करायची आहे आणि त्याचा रिपोर्ट कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी सेंड करायचा आहे. येतं लक्षात. ते रिपोर्ट कार्ड कुठे सेंड करायचं मी तुम्हाला ऍप मध्ये सांगून टाकेल, राईट. तर त्या ठिकाणी मग तुम्हाला रिपोर्ट कार्ड सेंड करायचंय, राईट. आता बघा अजून याच्यामध्ये काय आपल्या याच्यामध्ये, तर आपल्याला एका महिन्यामध्ये जवळपास सिलेबस कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करणार इकॉनॉमिक्सचा आणि मग राहिलेला एका महिन्यामध्ये तुमची रिव्हिजन त्या ठिकाणी आपण करून घेणार. जवळपास 3 रिव्हिजन त्या ठिकाणी होतील. अशा पद्धतीने तुम्हाला टार्गेट आणि बाकीच्या अँगल रिव्हिजन होतील, राईट. रिव्हिजन करून घेणार आहे असं नाही की तुम्हाला या ठिकाणी मी शिकवत बसणार आहे. तर तुम्हाला ते बॅच मध्ये पुढे जसं गोष्टी होत जातील तशा पद्धतीने कळत जातील. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे फापट पसारा न वाचता आपण चांगल्या मार्जिनने कसं पास व्हायचं. आजच मला एक विद्यार्थ्यांनी कॉल केला होता. त्याचं म्हणणं होतं की सर मी मागच्या दोन्ही कंबाईनचे मेन्स दिल्या पण माझे प्रिलिम्स उडाले आता. मग काय उपयोग होतो तुम्ही जर एवढं मेन्स असून पण तुमचं प्री उडत असेल तर त्या ठिकाणी मग चांगल्या मार्जिनने जर पास करायचे असेल तर कंबाईन प्रिलिम असो मेन्स असेल तर नेमकं काय फॉर्म्युला आहे त्या ठिकाणी सांगितलं जाईल. त्याच्यानंतर आरआरपी स्ट्रॅटेजी काय भानगड आहे, तर कुठली एक्झाम पास करण्यासाठी आरआरपी स्ट्रॅटेजी. आता मी आता फुल फॉर्म तुम्हाला लगेच सांगत नाही, तर मेंटरशिप बॅच मध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये मी सांगणार आहे, येतं लक्षात. त्याच्यानंतर तुम्हाला आता बोलले होते की टार्गेट नुसार मॉक टेस्ट असतील. म्हणजे काय, तुम्ही तो चॅप्टर वाचला की त्याच्यावरची तुम्हाला मी मॉक टेस्ट सॉल्व्ह करायला देणार आहे. जवळपास 100 एमसीक्यू असतील. त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं डेली रिपोर्ट कार्ड जे काय असेल, राईट, जवळपास तुम्हाला 2500 एमसीक्यूचा सराव करून त्या ठिकाणी घेतला जाणार आहे ह्या पर्टिक्युलर चॅप्टरच्या माध्यमातून. आणि मग ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी तुम्हाला गायडन्स देखील त्या ठिकाणी टेलिफोनिक कॉल माझ्याकडे होऊ शकतो. म्हणजे इन केस जर तुम्हाला खूपच अडचण असेल तर देखील तुम्हाला मेसेज करू शकता. मला जसा वेळ असेल फ्री त्यानुसार मी तुम्हाला कोणाची प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी मी गाईड करेल नक्कीच, राईट. आणि याच्यापुढे देखील आपण मी गाईड करत आलेलो आहोत. असं नाही की मेंटरशिप निमित्ताने गाईड करत आहेत, याच्या अगोदर देखील गायडन्स चालूच आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जे काय तुम्ही त्या ठिकाणी एमसीक्यू टेस्ट सॉल्व्ह करणार आहात तर त्या संदर्भात लक्षात ठेवा तुम्हाला डेली किंवा जे काही टार्गेट नुसार रिपोर्ट कार्ड असतील तुम्हाला ते रिपोर्ट कार्ड सेंड करायचे. म्हणजे समजा तुम्ही एखादी टेस्ट सॉल्व्ह केली, ठीक आहे, त्या चॅप्टरवरची, तर तुम्हाला किती क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केले, राईट, त्याच्यापैकी तुम्ही किती क्वेश्चन स्किप केले, अटेम्प्ट किती स्किप केले. तर समजा तुम्ही 100 क्वेश्चन आहेत तर 100 पैकी समजा तुम्ही अटेम्प्टेड क्वेश्चन किती, समजा 80 अटेम्प्ट केले, म्हणजे स्किप किती केले, 20 केले. मग या 80 पैकी तुमचे करेक्ट किती आले याचं लक्षात. समजा 60 बरोबर आले, वाटलं तुम्ही आकडे लिहितो. समजा 100 क्वेश्चन आहेत, मग अटेम्प्टेड क्वेश्चन पैकी समजा मी 80 अटेम्प्ट केले, स्किप क्वेश्चन किती केले, 20 केले. नंतर मग करेक्ट किती आले, म्हणजे समजा 80 पैकी 60च बरोबर आले. म्हणजे माझे किती चुकले, खाली 20 चुकले. आता हे 20 जे चुकलेले आहेत मला कशा पद्धतीने चुकलेत, माझा फॅक्च्युअल प्रश्न चुकलाय, कन्सेप्च्युअल चुकलाय, करंट ओरिएंटेड चुकलाय की मिक्स चुकलाय. सपोज माझे प्रत्येक याच्यामध्ये 5-5 प्रश्न चुकलेत, तर अशा पद्धतीने मग शेवटी तुमचा नेट स्कोअर किती येतोय त्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करणार. तर असा प्रत्येक टेस्ट त्या ठिकाणी तुम्हाला रिपोर्ट कार्ड पाठवायचा आहे, जेणेकरून मला कळून जाईल की तुमचा एरिया नेमका कुठं वीक आहे ते, राईट, येतं लक्षात. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे कोणी या ठिकाणी मेंटरशिप डेली रुटीन प्रमाणे जे काय असेल ते प्रॉपर पद्धतीने कंप्लीट करेल तर त्याला माझ्यातर्फे माझं जे आपलं अर्थशास्त्राचं पुस्तक आहे ते पुस्तक देखील तुम्हाला दाखवून देतो मी. युनिक अकॅडमी मार्फत अर्थशास्त्र हे पुस्तक ऑलरेडी मी पब्लिश केलेलं आहे. याची सध्या सेकंड आवृत्ती मार्केटमध्ये आहे आणि असं एकमेव पुस्तक म्हणता येईल मॉडर्न स्वरूपाचं की जे पहिल्याच एडिशन मध्ये आउट ऑफ स्टॉक गेलं होतं. येतं लक्षात. 2024 मध्ये पुस्तक लॉन्च केलं होतं. राज्याच्या मुख्य परीक्षेचा पॅटर्न होता आणि 6 महिन्यामध्ये हे पुस्तक आउट ऑफ स्टॉक गेलेलं होतं आणि अजूनही याचा आउटपुट रेशो जर सांगायचं झाला तर मोर दॅन 100% आहे, लक्षात ठेवा, राईट. मी तुम्हाला ते नंतर सांगेलच कशा पद्धतीने आहे. तर जे कोणी या ठिकाणी मेंटरशिपचे टार्गेट सगळं मी सांगेल त्या पद्धतीने कंप्लीट करेल अशा एका विद्यार्थ्याला, एका म्हणतो मी, सर्व नाही, एका विद्यार्थ्याला त्या ठिकाणी आपलं पुस्तक अर्थशास्त्राचं गिफ्ट भेटणार आहे. जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर पुण्यात भेटेल, बाहेर गावी असाल तर त्या ठिकाणी देखील त्यांना कुरिअरने पाठवण्यात येईल, राईट. तर अशा पद्धतीचं पुस्तक तुम्हाला सर्व एक्झामला कामाला येणार आहे, ते तुम्हाला माझ्याकडनं त्या ठिकाणी गिफ्ट भेटणार आहे, हे लक्षात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे माझी सगळ्यांना विनंती आहे, जे कोणी बॅच जॉईन करत असाल प्लीज तुम्ही सिन्सिअर असाल तरच जॉईन करा. कारण मी या ठिकाणी काय म्हणू शकतो, खूप कडक मास्तर आधी सांगतोय. म्हणजे मी समोरच्याला वाईट बोलायला देखील कमी करत नाही आणि ते तुमच्या भल्यासाठी बोलत असतो. मी माझे विद्यार्थी माझा ऐकतात, त्यांना त्याचा रिझल्ट देखील भेटतो. त्याच्यामुळे या ठिकाणी फक्त सिरियस विद्यार्थ्यांनी जॉईन करा. उगाच तुम्हाला इथं काहीतरी जर असा टाइमपास करायचा असेल, काहीतरी एमपीसी मध्ये एक मी खूप भारी एक कन्सेप्ट ऐकली की
म्हणजे ती ऍक्च्युअली माझीच कन्सेप्ट आहे की पर्यटक, काही लोक पर्यटक असतात बघा एमपीसी मध्ये. म्हणजे काय, ह्या चॅनलवर जा, तिथं काय त्याला मसाला भेटतो, तिथला थोडा मसाला खा. दुसऱ्या चॅनलवर जा, तिकडे काय मसाला भेटतोय का, ही सगळी टुरिस्ट जनता लक्षात घ्या. त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही कृपया मेंटरशिप जॉईन करू नका, आमचा वेळ घालू नका, तुमचा वेळ घालू नका. राईट. त्याच्यामुळे जे कोणी सिरियस आहे, ज्यांना गरज आहे खरंच, अशा विचारांनी जॉईन करा. कारण मार्केटमध्ये ऑलरेडी पेड स्वरूपामध्ये मेंटरशिप बॅचेस लॉन्च केले गेलेले आहेत. त्यांची फी 1000-2000 अशा पद्धतीने आहे. त्याच्या क्वालिटीची मी काय त्या ठिकाणी चर्चा करत नाही. पण मी माझ्या पद्धतीने तुम्हाला, भले त्या ठिकाणी मी फी मोफत ठेवलेली असेल, 1 रुपया जरी असेल तरी त्या ठिकाणी मी माझ्या पद्धतीने जास्तीत देण्याचा प्रयत्न करणार आहे, येत्या लक्षात. त्याच्यामुळे त्या ठिकाणी सिरियस विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी बॅच जॉईन करावी असं माझं म्हणणं आहे. आणि तुम्हाला जर अभ्यासा संदर्भात काही गायडन्स हवा असेल तर तुम्ही ह्या नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज पाठवा. म्हणजे इन केस डायरेक्ट शक्यतो कॉल करू नका, कारण मी अननोन कॉल शक्यतो उचलत नाही. तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं नाव, गाव, तुम्ही आतापर्यंत काय अभ्यास केलाय, कुठल्या एक्झाम फोकस करताय, कुठले क्लासेस केलेत, ते सगळं मला थोडं शॉर्ट मध्ये पॉईंट फॉरवर्ड मध्ये लिहून पाठवा. तुमची जे समस्या असतील ते लिहून पाठवा. त्या ठिकाणी मी तुम्हाला नक्कीच कॉल बॅक करेल किंवा त्या ठिकाणी आपण मी तुम्हाला गायडन्स करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या स्वतःच्या इकॉनॉमिक संदर्भात जे काही चालू घडामोडी असतील इकॉनॉमिकच्या, अजून काही महत्वाच्या अपडेट्स असतील, ट्रिक्स असतील, त्या संदर्भात ऑलरेडी मी टेलिग्राम चॅनलवर तशा पद्धतीच्या ट्रिक्स त्या ठिकाणी टाकत असतो, किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्या ठिकाणी टाकत असतो. तर तुम्ही एमपीसी इकॉनॉमिक्स ट्रिक्स नावाचं चॅनल टेलिग्रामला सर्च करून ते जॉईन करू शकता. या ठिकाणी ऑलरेडी मी QR कोड दिलेला आहे, तुम्ही QR कोड स्कॅन करून देखील त्याला जॉईन करू शकता, किंवा ते नाव सर्च करून एमपीसी इकॉनॉमिक्स ट्रिक्स देखील सर्च करून ते जॉईन करू शकता, येतं लक्षात. आणि पुस्तकाच्या बाबतीत तुम्हाला पुन्हा सांगायचंय, पुस्तकाच्या बाबतीमध्ये खूप महत्वाची गोष्ट, मी विद्यार्थी शिक्षक अशा फेज मधून गेलेला असल्यामुळे मला माहिती की विद्यार्थ्यांना नेमकं काय लागतंय, एक्झामच्या अगोदर काय महत्वाचं आहे. फापट पसार न देता एक्झामला ज्या गोष्टी लागतायत त्या सांगलेले पुस्तक मी बनवलेलं आहे. म्हणजे माझ्या स्वतःच्या नोट्स त्याच्यामध्ये व्हॅल्युएशन करून एक्झामचे सगळे पीओक्यूचे क्रक्स टाकून ते पुस्तक मग बनलेलं आहे. विचार करा, मला नोट्स काढायला लागले 6 महिने, त्याच्यावर ऍडिशन वगैरे करायला 6 महिने, असं 1 वर्ष जवळपास मी त्याच्यावर काम करत होतो, आणि मग पुढे ते पुस्तक तयार झालेलं आहे. तुम्ही जर पाहिलं आउटपुट, तर प्रत्येक एक्झाम मध्ये 100% पेक्षा आउटपुट त्या ठिकाणी आहे. म्हणजे आता जर एक्झाम विचार केला आपण, कंबाईन गट ब, गट क, प्रत्येक एक्झाम मध्ये आपल्याला माहिती की जवळपास इकॉनॉमिक्सचे 15 प्रश्न असतात, पण 16 प्रश्न त्या ठिकाणी आलेले आहेत. राज्यसेवामध्ये आपल्याला माहिती 15 प्रश्न असतात, पण आपल्या बुक मध्ये जवळपास 21, काही ठिकाणी 25 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे जवळपास गेल्या 2 वर्षामध्ये हे तुमच्या सगळं डोळ्यासमोर आहे. ऑलरेडी याचे मी प्रूफ टेलिग्राम चॅनेलला टाकलेले की कशा पद्धतीने क्वेश्चन आला ना, आपले बुकचं स्क्रीनशॉट त्या ठिकाणी मी टाकलेलं आहे. म्हणजे जे काय असेल ते तुमच्या डोळ्यासमोर असेल. मला बरेच विद्यार्थी विचारतात की सर, मी अमुक सरांचं पुस्तक वाचू का, अमुक सरांची बॅच करू का, किंवा मी नेमकं काय वाचू. तर त्यांना मी एक साधा सल्ला देईल, तुम्हाला कोणाचं काय करायचं तुम्ही बिंदास करा, पण अगोदर पहा की त्यांच्या कंटेंट मधून, त्यांच्या बॅच मधून तुम्हाला नेमका किती फायदा होते. आपण या ठिकाणी पास व्हायला आलेलो आहोत, या ठिकाणी आपण पीएचडी करायला आलेलो नाही आहोत, येतं लक्षात. त्याच्यामुळे तुम्हाला ज्या ठिकाणी फायदा होतोय या ठिकाणी मार्क्स मध्ये होण्याचा प्रयत्न करा. मार्क्स मध्ये म्हणजे तो काल मार्क्स नव्हे, तर मार्क्स म्हणजे आपले गुण, आपल्याला मार्क्स मिळायचे, आपल्याला कट ऑफ क्लिअर करायचे, आणि त्या अँगलने या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर एवढं सगळं मेंटरशिप बद्दल संदर्भात थोडक्यात इंट्रोडक्टरी लेक्चर होतं. तुम्हाला अजूनही काही शंका असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर विचारू शकता, किंवा जर ऍप मध्ये सिस्टम असेल विचारायची विचारू शकता. राईट. आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो, आपली एकदा बॅच चालू झाली, आपली बॅच जी चालू होणार, मी डेट ऑलरेडी दिलेली, एकदा पुन्हा चेक करून घ्या. सोमवारी आपली बॅच चालू होते. तर एकदा बॅच शक्यतो चालू झाली तर मी शक्यतो कोणाला नवीन मुलांना ऍडमिशन देणार नाही, कारण का एकदा बॅच चालू झाली की ते टार्गेट मागा पडतात, आणि आपली बॅच ही टार्गेट ओरिएंटेड आहे. या ठिकाणी फक्त तुम्हाला मी बोल बच्चन करणार नाहीये, तर तुम्हाला टार्गेट ओरिएंटेड त्या ठिकाणी मी सगळा तुमचा अभ्यास करून घेणार इकॉनॉमिक्सचा. त्यामुळे जे काय 15 क्वेश्चन येत आहेत, राईट, तर 15 पैकी 15 येण्याचं त्या ठिकाणी आपलं टार्गेट असेल, येते लक्षात. आणि आपण प्रिलिम आणि मेन्स अशा दोन्ही पद्धतीने करत आहोत. इन केस जर काही ना प्रिलिमचं करायचं तर प्रिलिमचं, आणि काही ना मेन्सचं करायचं तर मेन्सचं, तर तुम्हाला अशा पद्धतीने प्रिलिमचे 15 प्रश्न, मेन्सचे 10 प्रश्न, राईट, असे जवळपास 25 क्वेश्चन त्या ठिकाणी, म्हणजे 25 मार्कांचा सिलेबस त्या ठिकाणी कव्हर होते, येत्या लक्षात. 25 मार्काने सॉरी, प्रिलिमला एक क्वेश्चन 1 मार्काला, बरोबर का, म्हणजे 15 मार्क झाले. आणि मेन्सला तुमचा एक क्वेश्चन 2 मार्काला, म्हणजे 10 × 20 झाले, म्हणजे 15 × 20 35 मार्कांचा सिलेबस त्या ठिकाणी आपण मेंटरशिपच्या स्वरूपामध्ये तुमच्याकडनं करून घेतोय, राईट. त्याच्यामुळे तुम्ही नक्की, मी तुम्हाला जस्ट काय म्हणू शकतो, रिक्वेस्ट तर नाही म्हणत, कारण ही आपली फ्री मेंटरशिप बॅच आहे. तर तुम्हाला जस्ट मी एक सजेस्ट करेल की ज्यांना कोणाला, आता कसे बरेच विद्यार्थी मला कॉल करतात, सर अभ्यास कसा करू,
तर त्यासाठी मी ही बॅच लॉन्च केलेली आहे की प्रत्येकाला सेपरेट कॉल करणं शक्य नाही, की प्रत्येकाला दररोज कसा अभ्यास करायचा, कुठल्या चॅप्टर मध्ये काय वाचायचं, तर कुठल्या चॅप्टर मध्ये काय वाचायचं हे खूप महत्वाचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना नेमकं कळत नाही की प्रिलिम मध्ये काय वाचायचं, मेन्स मध्ये वाचायचं, हे देखील मी त्या ठिकाणी मेंटरशिपच्या मध्ये प्रत्येक चॅप्टर मध्ये सांगणार आहे, याच्या लक्षात. म्हणून तुम्ही नक्की बॅच जॉईन करावी, तुमचे मोस्ट ऑफ द डाऊट्स हे क्लिअर होतील आणि इकॉनॉमिक्स तुमचा अवघड विषय ना तुमचा स्कोरिंग सब्जेक्ट होईल. आजच मी एका विद्यार्थ्यांवर बोलत होतो, त्याची कंबाईनची प्रिलिम उडण्याचं कारण का, तर त्यांनी इकॉनॉमी, ठीक आहे, त्याच्यानंतर जॉग्राफी आणि पॉलिटी हे सब्जेक्ट जर टार्गेट केले असते तर त्याचे बघा 15 ते 45, ठीक आहे, आणि मॅथ्स रिजनिंगचे 20, म्हणजे असते इथं 65 क्वेश्चन इथंच त्याचे कम्प्लीट होत होते. म्हणजे तो कट ऑफच्या वर एवढा गेला असता विचार करता, हे जर सब्जेक्ट टार्गेट केले असते तर, राईट. त्याच्यापैकी तुमचा वाटा पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफीचाच वाटा 45 मार्कांचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इकॉनॉमिकचा नक्कीच त्या ठिकाणी फायदा होईल. तर अशा पद्धतीने आपले मेंटरशिप बॅच होणार आहे. इथून पुढचे जे काही मेंटरशिपचे व्हिडिओ असतील ते ऍप मध्ये अपलोड होतील, ठीक आहे. तर धन्यवाद, तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट.